नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियांका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण गणपती बाप्पाला आवडणारा असा पदार्थ बनवणार आहोत. आमच्याकडे हा पदार्थ गणेश चतुर्थी जी येते आपली त्यासाठी पण बनवतात. मोदक पण गणपती बाप्पाला आवडतोच, पण एक नवीन वेगळा आगळा पदार्थ आम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करतो, चढवतो. त्यासाठी मी आज तुम्हाला गव्हाची खीर ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी हे दोन मोठे कुंडे मी गहू घेतलेत. तुम्ही त्याच्यात 1 कुंडा घेऊ शकता, 1.5 कुंडा घेऊ शकता, तुमच्या अंदाजानं तुम्ही घेऊ शकता. त्याप्रमाणे मी 2 कुंडे घेतलेत आणि गव्हाला असं पाणी लावून मी असं ठेवलंय ओलसर करून 5 मिनिटासाठी. आता ते आपण गहू 5 मिनिटासाठी असं भिजवून ठेवायचं आहे आणि नंतर आपण पुढची प्रोसेस पाहू. आता आपण मगाशी जे गहू भिजत ठेवलेले 5 मिनिटासाठी ते आपण आता त्याचे मिक्सरला आपण बारीक असं वाटून घेतले. जास्त मोठं पण नाही, जास्त लहान पण नाही. आपल्या मेथीचे दाणे असतात ना, त्याप्रमाणे आपण वाटून घेतले हे. आणि आता त्याला 3 शिट्ट्या करून कुकरला 3-4 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं हे आपल्याला. पण हे आपण सुपानं पण पाकडले, ह्याचा वरचा कोंडा निघून जातो. जे गव्हाचा वरचा कोंडा आहे ना, तो निघून जातो मिक्सरला बारीक केल्यानंतर. तो वेगळा करायचा आणि हे वेगळा करायचा. आपल्या घरी सूप असते तर सुपानं पाकडायचं स्वच्छ, आणि हे वेगळं आणि कोंडा वेगळा होतो. आता आपण हे कुकरला शिजत घालणार आहोत. त्यासाठी आपण प्रथम धुवून घेऊया, कारण ह्याच्यात जो वरचा आपण पाकडले तरी पण थोडाफार कोंडा असतो. तसं आपण भात धुवून घेतो ना, एकदाच धुवायचं, जास्त धुवायचं नाही, तर त्याचं ते पावडर असतं ते निघून जाते. त्यात पाणी ओतूया. आपल्याला एवढं पाणी घ्यायचं आहे, एवढंभर पाणी घ्यायचं आहे. वर गव्हाच्या वर एवढंभर पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आता पूर्ण हे असं हलवायचं आणि 4-5 शिट्ट्या करायच्यात. एकदम चिमूटभर मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही आहे. आता आपण कुकर गॅसवरती ठेवून देऊया ऑन करून. 3-4 शिट्ट्या तर झाल्याच पाहिजे. भात आपण जसं लावतो कुकरला तसंच लावायचं आहे. जसा भात शिजतो तसं ते गहू शिजतं. आता आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर बघा गव्हाचे जे आपण बेटर बनवलेलं ते शिजलेलं आहे. आता आपण एका दुसऱ्या पातेल्यात ते काढून घेऊ. आता आपण दुसऱ्या भांड्यात हे काढलेलं आहे खिरीचं बॅटर. आता आपल्याला जर जास्त घट्ट वाटत असेल तर ह्याच्यात आपण गरम करून पाणी ओतायचं आहे. हे पाणी आहे त्याच्यात असं ओतायचं आहे. जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे घट. आता आपण पाणी ओतलंय, आपलं बेटर बघा असं झालंय. आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे. गॅस आपण ऑन केलाय. आता आपण पुढचं खिरीसाठी लागणारं साहित्य आपण त्याच्यात बघूया. लागणारं साहित्य मी अर्धा किलो गूळ खिसून घेतलाय. परत 1 वाटी नारळ खवणून घेतलंय आणि ड्रायफ्रूट घेतले. ड्रायफ्रूटमध्ये बदाम, काजू, पिस्ता आणि चारोळ घेतलंय. हे वेलची पूड आहे आणि हे जायफळ आहे. आता आपण पहिल्यांदा ह्याच्यात गूळ टाकून घेऊ. जो खिसलेला गूळ आहे तो मी अर्धा किलो गूळ घेतलाय. तुम्ही कमी जास्त करू शकता, खीर ही कमी जास्त करू शकता. माझी जास्त झाली मला माहिती आहे, पण आमच्या घरी आवडतं सगळ्यांना खीर, म्हणून मी जास्तच केली आहे. आता हे सगळं गूळ घालूया आणि मिक्स करून घेऊया. आता सगळा गूळ आपण खिरीमध्ये एकजीव करून घ्यायचा. पूर्ण वितळला पाहिजे गूळ खिरीमध्ये. पाणी सुटतं गूळ वितळला की. पूर्ण एकजीव करून घ्यायचा. तोपर्यंत आपण असं एकसारखं हलवत राहायचं. गॅस मंद ठेवायचा, कारण खाली खीर लागू नये. आता आपण खिरीमध्ये गूळ वितळस तोपर्यंत, म्हणजे विरघळस पर्यंत, मिक्स होस तोपर्यंत आपण आता दुसरीकडे गॅस ऑन केलाय. त्याच्यावर छोटी कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकू. तूप टाकून घेऊ आणि जे आपण ड्रायफ्रूट आहेत ना ते तुपामध्ये थोडंसं भाजून घेऊ.
मस्त एकसारखं असं भाजून घ्यायचं, कारण ते ड्रायफ्रूटला कच्चेपणा असतो तो निघून जातो. 1-2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं, जास्त नाही भाजायचं. गूळ आपला पूर्णपणे खिरीमध्ये मिक्स झालेला आहे. आता आपण जे भाजून घेतले ते ड्रायफ्रूट, तुपात भाजून घेतले ते ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. नंतर हे 1 वाटी जे आपण खोबरं घेतलंय ते पण टाकायचं आहे. कच्चंच टाकायचं, म्हणजे भाजून नाही टाकायचं आपण. ते मिक्स करून घ्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये 1.5 चमचा वेलची पूड टाकू आणि थोडंसं जायफळ पूड आहे ते टाकू, जास्त नाही टाकायचं, एवढीशी अर्धा चमचा बरं टाकायचं आहे. आणि चांगली ती परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये फायनल आपण तूप टाकू 1-2 चमचा, म्हणजे फ्लेवर येतो तुपानं खिरीला. आता आपण 2 ते 3 मिनिटासाठी आपली खीर थोडीशी वाफ घेऊन द्यायची आहे खिरीला. त्यासाठी 2-3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून गॅस मंद करू, त्याच्यावर आतल्यात शिजून द्यायचे. आता आपले 5 मिनिटं झालेले आहे. आता आपली खीर रेडी झालेली आहे. आता म्हणजे आपण ही छोट्याशा याच्यामध्ये काढून घेऊ, कुंड्यामध्ये. बघा, तुम्हाला आवडेल. आता आपली खीर रेडी झालेली आहे. बघा खिरीला कसं टेक्स्चर आले, मस्त झाले. गरमागरम खीर, त्याच्यावर दुधाची धार, मस्त. जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. आता ही मी खीर गणपती बाप्पाच्या चरणी नैवेद्य अर्पण करते ह्या खिरीचा. गणपती बाप्पा मोरया.